तर वळूया पुढच्या बातमीकडे. एक भयानक हत्या प्रकरण समोर आल्याचं माहिती पडतंय. चक्क एक नाही, दोन नाही, तर तब्बल 30 ते 35 जीवांना मृत्युमुखी पाडले गेले आणि हे रोजच्या रोज घडतंय. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली. बघूया आजची ही स्पेशल रिपोर्ट. तर हे आहेत हॉटेल भाग्यश्रीचे मालक. हे रोज त्यांच्या हॉटेलमध्ये बोकुळ आणतात आणि कापतात. हे जराही या गोष्टीचा विचार करत नाही की त्या बोकुळला सुद्धा फॅमिली असेल, तोही कोणाचा बॉयफ्रेंड असेल, तोही कोणाचा नवरा असेल, त्यालाही लेकरं बाळा असतील. या एका व्यक्तीमुळे संपूर्ण शेळी समाज तापलेला आहे. त्या हॉटेल मालकाला लवकरात लवकर अटक व्हावी अशी पूर्ण शेळी समाजाची मागणी. बघूया नेमकं काय म्हणणं आहे त्यांचं. माझ्या बॉयफ्रेंडला ओढून नेलं, कसं करायचं आता तुम्हीच सांगा मला. 7वा बॉयफ्रेंड होता माझा ह्यो. त्या हॉटेलवाल्यानी एक पण बोकड ठेवला नाही, ना नवरा ना बॉयफ्रेंड. कसं जगायचं एकटं. एवढंच नाही तर एका शेळी आजीने टाहो पळत त्यांचं दुःख व्यक्त केलं. माझ्या नवऱ्याचं मांस विकून पोट भरता काय? आता मी गप नसते बसत, आंदोलन करणार मी. हे फक्त हॉटेल मालक नसून इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर असल्याची माहिती पडते. पण खरा इन्फ्लुएन्सर मी आहे असं बल्लू पटेल यांचं म्हणणं. बल्लू पटेल यांच्या विधानावरती अरुण तुपे यांनी प्रतिउत्तर देत टोला लगावला. खोट बोलायचं नाही. मी सौरव इंगळे, आपण पाहत आहात जागळ गुत्ता MS-20.